डाळिंब पिकाची लागवड करत असताना शेतकरी बांधवांना काही गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे, काही गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे, वाण निवडताना काळजी केली पाहिजे. सर्वप्रथम शेतकरी बांधवांनी डाळिंब पिकाची लागवड करत असताना आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे त्या जमिनीच्या हिशोबाने झाडांच्या आणि सरींच्या मधलं अंतर ठेवलं पाहिजे. झाडांच्या आणि सरींच्या मधलं अंतर 2 प्रकारे आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो. 15x10 या पद्धतीनं आणि 12x10. शेतकरी बांधवांनी आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे त्या जमिनीच्या प्रकारानुसार अशा पद्धतीने लागवड केली जाऊ शकतो. या अशा पद्धतीनं लागवडीचं नियोजन केल्यानंतर शेतकरी बांधवाची रोपाची निवड करत असताना ज्या नर्सरीत आपण डाळिंबाची रोपं खरेदी करणार आहोत त्या नर्सरीमध्ये रोगमुक्त रोपं आहेत का याची खात्री करून घेणं गरजेचं आहे. तेल्यामुक्त रोपं आहेत का याची खात्री करून घ्या गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जी रोपं आपण निवडणार आहेत ती लहान रोपं नाहीत ना याची पण काळजी करून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ही रोपं आपल्या शेतामध्ये आणून लागवड करता त्यावेळेस तुम्हाला जो रोप लागवड करतानाचा खड्डा घ्यायचा आहे तो 2x2x2चा असा खड्डा घ्यायचा. 2x2चा चौरस आणि खोल 2 फूट अशा पद्धतीनं तुम्हाला तो चौरस करून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये कुजलेलं शेणखत त्याच्याबरोबर निंबोळी पेंट आणि जी तुम्हाला कीटकनाशकची पावडर मिळेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्या रोपाची लागवड करायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही डाळिंबाच्या रोपांची लागवड करू शकता. धन्यवाद.